ताई, काय झालं ग? तुला तर कळलंच असेल ना, काय? गोपाळची सभा फेल गेली ते. कुणीच आलं नव्हतं त्याच्या सभेला. आलं होतं माझ्या कानावर. एवढंसं तोंड झालं होतं ग त्याचं. आयुष्यात कधीच अपयश पाहिलेलं नाहीये त्यांनी, आणि पहिल्यांदाच असं भर सभेत. आज पहिल्यांदा मला बहीण म्हणून फार वाईट वाटलं ग गोपाळचं. त्याच्या बरोबर असं नको व्हायला हवं होतं. मला पण वाईट वाटलं. लहानपणी सुलक्षणा काकू गेली, पण शकू काकूनी त्याला कधी पोरकं वाटू दिलं नाही. कायम त्याला आईची माया लावली. तिने बाळपण होऊ दिलं नाही ग, कारण गोपाळला सावत्र वाटायला नको म्हणून. मावशी म्हणतो तो तिला, पण खूप जीव लावतो तिला. तिच्यासाठी म्हणून तो घरी राहायला आलाय, माहितीये ना. आई माघारचं पोर आहे ग ते, म्हणून जरा चिडकय. आणि लांब राहिल्यामुळे ना जरा जुळून घ्यायला त्याला त्रास होतो. पण म्हणून त्याच्यासोबत असं नव्हतं व्हायला पाहिजे ग. मलाही असंच वाटतं. नारायणी ताई, तुला असं तर नाही वाटत आहे ना की गोपाळ आणि अध्यक्ष माझ्यामुळे समोरासमोर उभे आहेत? इंदू, अगं काय काय बोलतेस? माझ्या मनात पण नव्हतं तसं. आता तू काही विचार करायला लागलीस हा? आणि मी काय तुम्हाला आता ओळखते का? तुम्ही जन्मल्यापासून ओळखते मी तुम्हाला. तुमचा स्वभाव, तुमचे विचार माहिती आहेत मला. आणि गोपाळ लहानपणापासूनच जरा रेमे डोक्याचा आहे, पण म्हणून त्यांनी त्या मोहितराव सोबत हात मिळवणी करणे इतपत खाली नव्हतं उतरायला पाहिजे ग. हे तर मलाही वाटतं. मला ना काही कळतच नाही, का वागला असेल ग तो असा. विचार करून करून ना माझं डोकं दुखायला लागलंय आता. जाऊ दे, जे व्हायचं ना तेच होणार आहे, आणि जे घडायचं तेच घडणार आहे. मी ना जाऊन जरा पडते. मी करते. अधोक्षजची जीभ, त्याबद्दल काही वेगळं सांगायला नकोच. तू तुझ्या माणसांकडून एक काम करून घ्यायचंस मोहित. कान ओपनच आमचे, सांगा. डॉक्टर गोपाळ विरुद्ध अधोक्षज महाचर्चा. निवडणुकीतले 2 उमेदवार आमने सामने असे बॅनर्स लागले पाहिजेत गावामध्ये. वादविवाद, विचारांची देवाणघेवाण, गावाच्या भविष्याची योग्य दिशा ठरवण्यासाठी वैचारिक संघर्ष, असा सगळा मॅटर पाहिजे त्या बॅनरवर. एक गाव 2 दिशा. अंतिम निर्णय तुमचा. सुपर आयडिया ही. अमेझिंग. अहो, त्या अध्यक्षाच्या महाराजांना एक शब्द नीट नाही बोलतायत, ते काय करणार आहेत महाचर्चा? तत पप करणार आणि गप बसणार. हे बघा गोपाळराव, नाही इतकं पण हलक्यात घेऊ नका तुमच्या बंधुराजांना. अरे, तो अधोक्षज माझ्या समोर 1 मिनिट पण टिकू शकणार नाही, गॅरंटी देतो मी तुला. असे प्रश्न विचारतो ना त्याला की बोलताच येणार नाही. आता फक्त महाचर्चेमध्ये तुमची काही माणसं बसवा. एकदा तो गप्प बसला की धुरळा, हुर्रे हुर्रे हाय हाय करत सुटतील लोक आमची. नाही नाही नाही, दंगा नुसता धिंगाणा. बारी बारी. काय अशीच जिंकली जाते ना निवडणूक. असंच करतात ना प्लॅनिंग. शिकलाय आमच्या सानिध्यात राहून काय करायचं काय नाही करायचं बरोबर शिकलाय. हो ठीक आहे, मग लागा कामाला लागा. डॉक्टर, दिस इज अ मास्टर स्ट्रोक. आपण जे काही प्लॅन केलं ना त्यानुसारच सगळं झालं ना, तर ही निवडणूक जिंकण्यापासून तुला कोणीही अडवू शकणार नाही.
भावी सरपंच डॉक्टर गोपाळ दिग्रसकर. आई इम्रानना सारखे मेसेजेस करत असतो. तर काय तर नवीन डीलरला भेटणार होता ना, काय गणला आता? काय आहे? आदू चेहरा का पडलाय? बघ ना काय लिहिलंय. भाऊ बंदकीचा महासंग्राम, प्रश्नांचं भडीमार, आरोपांची गर्जना, वार पलटवार. काय लिहिलंय हे? अगं पण काय माझी आणि गोपा दादाची महाचर्चा कोणी ठेवली आणि का? तुला हरवण्यासाठी करतायत हे सगळं. याचं टेन्शन घ्यायचं नाही आणि मागेही हटायचं नाही. अगं पण महाचर्चा मग काय झालं? मग काय झालं? महाचर्चा म्हणजे मला बोलावं लागलं आणि मी कसं बोलणार? आणि ते पण गोपा दादा बरोबर कसं बोलणार मी? आदू तू हे बोलून आताच हारलायस असं दिसतंय मला. मी काही हारलेलं नाही कळलं ना. पण तू तुला आठवतंय ना आईने जेव्हा मला परसा हक्कासाठी कीर्तन करायला लावलं होतं तेव्हा काय झालं होतं? आठवतंय ना तुला? कोणी भारे अधिकारी त्याचे हरिदे. कीर्तनाची गोडी नंतर चाखा, आधी नीट बोलायला तरी शिका. पूरग्रस्तांसाठी तू बोलत होतास ते आठवतंय का रे तुला? आण जरा डोळ्यासमोर. किती कॉन्फिडेंटली बोलत होता साधू. लोकांपर्यंत तुझा खरेपणा पोचत होता. भाऊबंदकीचा महासंग्राम बघितलं का रामभाऊ गावामध्ये? गावभर डोळ्यात घुसतील एवढे बॅनर लावलेत मोहित रावाने, दिसणारच आहे ना. आणि काय वार पलटवार, प्रश्नांचा भडीमार, ही काय भाषा झाली का महाचर्चेची? तुम्ही सांगा बरं. नाही हो, या महाचर्चेची वादविवाद स्पर्धा करून टाकली आहे. नुसतं शब्दाने एकमेकाला भोसकायचं बस. तो मोहितराव लईच नालायक माणूस आहे हो. नाही तो नालायक आहेच हो, पण आपला गोपाळ त्या नालायक माणसाच्या मांडीला मांडी लावून बसलाय. अहो गरज काय होती अध्यक्ष महाराजांच्या विरोधात उभं राहायची? असं कुठं राजकारण असतं का? मग भयंकर सुरू आहे. अरे सोशल मीडियावर ते काय काय पोस्ट येत असतात, अगदी नको नको वाटतं. हा ना मास्तर, तुमचा काय अंदाज आहे या चर्चेत कोण जिंकल बरं? तसं गोपाळ महाराज बोलण्यात भारी आहेत. हा शिक्षण, हुशारी, पद, 12 गावचं पाणी पिल्याला माणूस येतो, सगळ्या दृष्टीने मोठा आहे. नाही पण अध्यक्षच पण हुशार आहे. आपण बोलता यायला पाहिजे ना. मला असं वाटतं ना बोलण्यात हारतील अध्यक्ष महाराज. खऱ्याचा विजय हो, हीच विठुराया चरणी प्रार्थना आहे बाबा. गोपाळ जिंकू नये असंच वाटतं ना तुम्हाला? नाही, हे बघा, गोपाळ हरला तर ती हार मोहितरावची असेल आणि मोहित हरावा असंच मला वाटतं. हरायलाच पाहिजे तो. अगं इंदू ती सभा नव्हती, मी फ्लो मध्ये बोलून गेलो सगळं. पण महाचर्चा डिबेट आहे ती पण कोणाबरोबर? गोपाळ बरोबर, जो बोलण्यात कधीच हरत नाही. मला नाही जमणार. मैदान सोडून पळणार आहेस का तू आदू? आ तुझ्या विरोधकांना तर हेच पाहिजे. तो मोहितराव मुद्दाम करतोय हे सगळं. तू जर माघार घेतलीस तर गोपाळ बिनविरोध जिंकून येईल. मग होऊ दे तसं. आदू
बोलतोयस तू हे? हे बघ इंदू, मला सगळ्यांसमोर माझी लाज काढून घ्यायची नाही. आदू, तुझ्या लाजेपेक्षा आपल्या शाळेचं स्वप्न मोठं नाहीये का? आणि लढाई न करता मागे हटणारेस, पळपुटेपणा करणारेस? चालेल तुला? इंदू, तू उगाच मला बरीच पाडू नको हा. आदू, अरे आता तुझ्यासोबत माझंही नाव जोडलंय रे. ऐक ना, शांतपणे विचार कर. अरे लोकांना भीती वाटतेय तुझी, म्हणून करताय ते सगळं. आणि त्यात आपण शाळेसाठी जे काही केलंय ना, त्याची चर्चा सुरू आहे. खुपतंय त्यांना. इंदू, पण गोपाळ दादा मला काहीच बोलू नाही देणार का? म्हणून तूच तुझं तोंड बंद करणार आहेस का? आदू, तू लढ, पूर्ण शक्तीनिशी बोल, तुझे मुद्दे मांड, मग ठरवू दे ना लोकांना काय ते. गोपाळ, काय चाललंय? जे आहे ते समोर दिसतंय ना तुला. ही महाचर्चेचं वगैरे कुणी सांगितलं तुला करायला? मोठ्या बाई, मी स्वयंभू आहे अहो. मी काय करायचं याचे निर्णय मी स्वतः घेतो, कुणाला विचारत नाही. पण आपण एका टीम मध्ये आहोत ना. देन विश मी लक. आणि शेवटी निवडणुकीला उभा आहे मी, हे असं सगळं करावं लागतं. एका शब्दाने तुम्हाला का अधोक्षज हरेल अशी भीती वाटते का तुला? काळजी वाटतेय पोटच्या पोराची? तुला निवडणुकीला मी उभं केलंय, तो जिंकावा म्हणून. आनंद वाटला ऐकून. कारण काय आहे, अधोक्षज हारणार म्हणजे त्याचा बेटर हाफ असलेल्या इंद्रायणीची नांगी ठेचली जाणार, आणि मला तेच पाहिजे. तुलाही तेच पाहिजे ना? अधोक्षज, मी तुझ्या सोबत आहे, दिसतंय ना तुला? आपला विठुराया पाठीराखा आहे की. गोंधळ उडालाय ना मनात? आणि आदू, याच्यापेक्षा जास्त गोंधळ तुझ्या विरोधकांच्या मनात उडालाय, म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं. इंदू, तुम्हाला जास्तीच. अजिबात नाही आदू, तू काम करणारा, परिस्थितीशी लढणारा माणूस आहेस. तू कधीच मैदान सोडून पळाला नाहीयेस. तुला आठवते ना राणीला कसं वाचवलं होतंस तू? आणि त्या काकांना कसं वाचवलंस? स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवलं होतं साधू. अरे आदू, तू शाळेसाठी पण किती धडपड करतोयस. तू तुझ्या कामानं लोकांच्या मनावर काय जादू केलीस नाही, दिसत असेल त्यांना. आदू, तू बोलताना अडकतोस, विचार करताना नाही. तू ना तुझे मुद्देच असे मांड की लोकांचं लक्ष तुझ्या विचारांकडे गेलं पाहिजे, तुझ्या अडकण्याकडे नाही. टाळ्या मिळवण्यासाठी बोलू नको साधू, तुझी कळकळ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बोल. आवाजातला सच्चेपणा ना लोकांना प्रभावित करतो, भाषेचा फुलोरा नाही. आणि पोकळ आश्वासनांची भाषा कळते रे लोकांना आदू. तू ना तुझे मुद्दे मांड, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं एकदम प्रभावी दे. मग बघ, कुणाचंच लक्ष तुझ्या अडकण्याकडे जाणार नाही. अरे गॅरंटी आहे मला आदू. लोकांनी आधीच हसायला सुरू केलं तर याची भीती वाटते ना? अरे आदू, हसू दे की, मग ज्या असतील त्यांचे दात दिसतील. असंच हसायचं. आदू, तू जर मनानेच हरलास तर उद्या बोलूच शकणार नाही सारे. तुझ्या मनाला सांग की आता रडायचं नाही तर लढायचं.